खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी इथे 1 वाटी साखर, 1 वाटी दूध घेऊन साखर आपल्याला इथे विरघळून घ्यायची आहे आणि हे मिश्रण एका पसरट भांड्यामध्ये ओतून थंड करून घेणे. तसेच त्यामध्ये 1 वाटी वितळलेले तूप टाकून चिमूटभर मीठ, वेलची पावडर तेही यामध्ये मिक्स करून हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घेणे. मिश्रण थंड झाल्यानंतर चाळलेला मैदा 5 वाटी ह्यामध्ये हलक्या हाताने आपल्याला मिक्स करून मळून घ्यायचं आहे आणि हे मळलेले पीठ आपल्याला 30 मिनिटं झाकून ठेवायचे आहे. झाकल्यानंतर यातील थोडेसे पीठ घेऊन अशा प्रकारे जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहेत आणि ज्या साईडच्या ओबडधोबड कडा आहेत त्या कट करून आवडीनुसार तुम्ही ह्या शंकरपाळ्या कट करून घेऊ शकता. मी चौकोनी आकारात कट करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कट करून घ्या आणि अशा प्रकारे सर्व शंकरपाळ्या तयार करून झाल्यानंतर ह्या शंकरपाळ्या गरम करकडीत तेलामध्ये मध्यम आचेवर छान सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहेत. आपल्या खुसखुशीत शंकरपाळ्या तयार आहेत. नक्की ट्राय करा. थँक्यू.